आपलं एखाद्या माणसाबरोबर फिसकटलं तर आपण त्याच्याबरोबर चर्चा करतो आणि काही वाद तणाव असतील तर मिटवून टाकतो. पण कधी-कधी या चर्चा आणखीनच वादाला पेटतात. असं काहीसं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये झालेलं आहे. कारण चर्चा ही मिटवण्यासाठी केली जाते, पण इथं उलटंच झालेलं आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये झालेल्या चर्चेत असेच काहीसे चित्र दिसलेले नाही, जेणेकरून या युद्धाला पूर्णविराम मिळेल. आता या चर्चेमध्ये काय काय झाले आणि कोणतं ह्या चर्चेवर निष्पन्न झाले हे आपण आजच्या विशेष युद्धाच्या रिपोर्टमधून पाहूयात. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. पाकिस्तानच्या इस्लामाबादजवळ अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू होती, पण ही चर्चा फिसकटली. 21 ते 22 तास चाललेल्या चर्चेत काहीच निष्पन्न झालेलं नाही. तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी इराणसाठी वाईट बातमी असल्याचा इशारा दिला आहे. साधारण 21 ते 22 तास अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा झाली, पण या चर्चेत एक चांगली आणि वाईट दोन्ही बातम्या मिळाल्या. चांगली बातमी अशी की दोन्ही देशांनी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली, पण वाईट बातमी अशी की या चर्चेत एकमत झाले नसल्यामुळे ठोस करार न करता आम्ही पाकिस्तान सोडत आहोत. इराण आमच्या अटी स्वीकारायला तयार नाहीत. इराणसोबत आमची चांगली चर्चा झाली, मात्र आम्ही ठोस निर्णयावर पोहोचलो नाही. या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. आम्ही ते प्रामाणिक हेतूने आलो होतो. अमेरिकेच्या अटी स्पष्ट होत्या, परंतु त्या इराणने नाकारल्या. इराण अणुबॉम्ब बनवणार नाही असं वचन आम्हाला हवं होतं. कोणत्याही करारावर ही अट अवश्य होती, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी केले. अमेरिकेच्या अवास्तव मागण्यामुळे चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणकडून केला जातोय. अमेरिकेने इराणसमोर 3 मुख्य अटी ठेवल्या. पहिली अट, इराणने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावं. इराणने सुमारे 900 पौंड युरेनियमचा साठा काढून टाकावा. दुसरी अट, हॉर्मुझ सामुद्री सुरक्षेचे नियंत्रण हे अमेरिकेच्या हातात द्यावं. तिसरी आणि महत्त्वाची अट, अमेरिकेने इराणसमोर आपली शरणागती पत्करावी. अमेरिकेच्या या अटींना इराणच्या शिष्टमंडळाने नाकारलं. मुळातच या चर्चेच्या सुरुवातीलाच अमेरिकेने 15 पॉईंट्स आणि इराणचे 10 पॉईंट्स यांचा एकत्रित विचार केला असता कमीत कमी 5 मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांची परस्पर विरोधी भूमिका होती आणि हेच मतभेद या चर्चेच्या दरम्यान पुढे आले. इराणने 4 महत्त्वाच्या कंडिशन ठेवल्या, ज्यामध्ये त्यांच्यावरचे आर्थिक निर्बंध सैल करण्यासोबतच हॉर्मुझच्या सामुद्रीवर आपलंच वर्चस्व असावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेबनॉन तसेच इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या संघटनासुद्धा शस्त्रसंधीमध्ये याव्यात. दुसऱ्या बाजूला अमेरिकेसाठी सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे संवर्धित युरेनियम. अमेरिकेने जे युद्धच मुळात इराणने अणुअस्त्र धारण करू नये यासाठी सुरू केलं होतं. संवर्धित युरेनियम याच्याशी संबंधित योग्य बंदोबस्त लावावा, त्याच्याशी संबंधित इराणने काही महत्त्वाचं कमिटमेंट करावं अशी अपेक्षा अमेरिकेला इराणकडून होती. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार व्हावा यासाठी जीवाचं रान केलं होतं. दोन्ही देशांमध्ये तणाव निवळण्यासाठी पाकिस्तान आपले प्रयत्न सुरूच ठेवत आहे. सध्या लागू असलेला पूर्णविराम पुढे वाढवण्यात यावा, जेणेकरून भविष्यातील चर्चेसाठी पोषक वातावरण कायम राहण्यास मदत होईल. तसंच दोन्ही देशांनी संयम राखावा आणि सीज फायरचे उल्लंघन करू नये. अमेरिका आणि इराणच्या चर्चेकडे इराणचे डोळे लागले होते. ही चर्चा यशस्वी होऊ नये यासाठी इस्रायलने लेबनॉनचा मुद्दा उचलून धरला. दरम्यान युद्धविरामाची शक्यता आता मावळली आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका आणि इराण एकमेकांच्यावर हल्ले करू शकतात. अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रीवरील कारवाईला सुरुवात केली आहे. इराण देखील आपली नाकेबंदी अजून मजबूत करण्याला प्रयत्न करत आहे. त्यामुळे आखाती देशामध्ये तुर्तास तरी शांतता नांदण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्यामुळे युद्ध आणखीनच कुठेपर्यंत जाणार याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. या युद्धाबद्दल आणि अमेरिका आणि इराणमध्ये झालेल्या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram, Facebookला फॉलो करायला विसरू नका.